नाले सफाई की गवत सफाई? पावसाआधी महापालिकेचा मोठा प्लॅन सुरू आहे, पण प्रत्यक्षात काय? माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केला थेट सवाल. ही मोहीम आहे की फक्त फोटो सेशनचा तमाशा? चला बघूया सत्य काय आहे. महापालिकेच्या नाले सफाई मोहिमेवर लाखो रुपये खर्च, पण फावड्याखाली दिसते काय? गवत फक्त गवत. माती, गाळ, अडथळे, प्लास्टिकचा कचरा काही हटवलेला नाही. हा नाले सफाईचा कार्यक्रम आहे की गवत काढण्याचा उपक्रम? याच मुद्द्यावर माजी नगरसेवक निखिल वारे आक्रमक. महानगरपालिका नाले सफाई करते का गवत सफाई करते हा प्रश्न आम्हाला पडतोय, कारण की फक्त गवत काढलेलं आहे. निखिल वारे यांनी कार्यकर्त्यांसह सूर्यनगर परिसरात पाहणी केली आणि पाहिलं ते असं दृश्य जेसीबी फक्त दाखवण्यासाठी. काम अर्धवट, धातूर मातूर आणि दिशाहीन. अवकाळी पाऊस सुरू झालाय. आणखीन 15 दिवसात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आणि या तयारीवर प्रश्नचिन्ह. पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी जाईल का? महापालिका पुन्हा महान थापा मारणार का? हे प्रश्न आता सगळ्या स्तराला बेचैन करताय. निखिल वारे यांनी दिलाय स्पष्ट इशारा. गवत काढून नाली सफाईची नोटंकी थांबवा, अतिक्रमण हटवा, पाण्याचा निचरा होईल अशी ठोस कारवाई करा, नाहीतर तीव्र आंदोलन करू. दरवर्षी हेच होतं. कामाचे नाव फोटो सेशनचा धडाका आणि पावसात डबघाई. यावर्षी तरी बदल होईल का? की पुन्हा महापालिकेचा गाजावाजा आणि लोकांचा त्रागा? निखिल वारे यांचा थेट सवाल. नाले सफाई की गवत सफाई? याचं उत्तर द्यावंच लागेल प्रशासनाला. सध्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण नगर शहरामध्ये नाले सफाईचं काम सुरू आहे. हे नाले सफाईच्या कामासंदर्भात आज आम्ही सूर्यनगर परिसरात पाहणीसाठी आलेलो होतो. पाहिल्यावर असं लक्षात येतं की महानगरपालिका नाले सफाई करते का गवत सफाई करते हा प्रश्न आम्हाला पडतोय, कारण की फक्त गवत काढलेलं आहे. जे पक्के अतिक्रमण आहेत किंवा ज्या ठिकाणी पाण्याला अडथळा तयार झाला अशा ठिकाणी ते काम केलं जात नाही. केवळ सोयीस्कर ठिकाणी जिथं जेसीबी उतरल त्याच्याच ठिकाणी नाले सफाईचं काम, गवत सफाईचं काम हे महानगरपालिकेकडून केलं जातं. त्याचा कुठलाही फायदा होणार नाही. आमची महानगरपालिकेच्या आयुक्त साहेब यांना विनंती आहे की महानगरपालिकेच्या अतिशय अडचणीची परिस्थिती असताना मोठ्या खर्चातून आपण हे नाले साफसफाईचं काम हाती घेतलेलं आहे, परंतु ते व्यवस्थित झालं नाही. पक्के अतिक्रमण जर ते काढले गेले नाही आणि जिथे जिथे अडथळा आहे तिथे प्रवाह मोकळे केले गेले नाही, निश्चितपणे या नाले सफाईचा काही उपयोग होणार नाही आणि ही फक्त गवत सफाई पुरतीच मर्यादित राहील. तरी आपण लक्ष घालून नाले सफाई खऱ्या अर्थानं नाल्याच्या प्रवाहामध्ये जे जे काही अडथळे येतात ते काढून नगर शहराचा श्वास मोकळा करावा अशी विनंती मी आपल्याला करतो.